जय जिजाऊ जय शिवराय। खऱ्या अर्थानं आपल्या महाराष्ट्रामध्ये एक ज्वलंत प्रश्न उभा राहिला आहे, तो म्हणजे मराठा आरक्षणाचा। मराठा आरक्षणाच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष जे लढा देत आहेत ते संघर्ष योद्धे माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी जे उपोषण सुरू केले, खरं तर आंतरवालीपासून सुरू झालं तर ते आता मुंबईपर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यात देखील आपल्या राजगुरुनगर शहरातून तो संपूर्ण ताफा आपण पाहिला आहे। खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी गेले 5 दिवस, आजचा हा 5वा दिवस आहे, गेले 5 दिवस त्या ठिकाणी उपोषण चालू आहे। परंतु उपोषण करत असताना आपले जे मराठा बांधव त्या ठिकाणी आहेत ते मुंबईमध्ये त्यांच्या आतोनात हाल होत आहेत व त्यामध्ये ऊन वारा पाऊस सगळ्याला सामना देत असताना त्यांना तिथं बसण्यासाठी जागा नाही, नव्हे तर त्या ठिकाणी खाण्यासाठी अन्न नाही। महाराष्ट्र शासनाने खूप कारस्थान करून कुठल्याही प्रकारचं सहकार्य त्यांना न देण्याचा प्रयत्न केला आहे। पाहू शकता ते स्टॉल देखील नाही, कुठल्या प्रकारचं काही विकत घ्यायचं म्हटलं तर मिळत नाही। आणि म्हणून हे सगळं लक्षात घेता आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी सांगितलं, जरी शासनाने काही दिलं नाही तर आमचे मराठे भक्कम आहेत। आणि म्हणून महाराष्ट्रातले मराठे बांधव सगळे एकत्र आले आणि त्यांनी आपल्या बांधवांना काहीतरी मदतीचा हात म्हणून या ठिकाणी पदार्थ एकत्र करण्याचं ठरवलं। आणि त्यातलाच एक भाग म्हणून आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये आपल्या खेड तालुक्यामध्ये राक्षवाडी परिसरामध्ये आपण आहोत। या राक्षवाडी परिसरामध्ये ओम साई मित्रमंडळ साईनगर राक्षवाडी या परिसरामध्ये या रहिवासी बंधू भगिनींनी आणि गावातील सर्व ग्रामस्थांनी एकत्ररित्या सगळे पदार्थ अर्थात चटणी भाकरी जे लागेल ते पदार्थ आपल्या मराठा बांधवांसाठी एकत्र केले आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी असंख्य अशा चटण्याच्या पॅकेट आहेत, त्याचबरोबर इकडे भाकरींचं सगळं एकत्र करून पॅकिंग केलेलं आहे। त्याचबरोबर जे लागणारं फरसाण वगैरे आहे ते देखील या ठिकाणी आहे, चिक्की वगैरे आहे, पाण्याच्या बोटलचे बॉक्स आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी अजूनही काही पदार्थ येत आहेत जात आहेत, तर सगळे मंडळी एकत्र येत आहेत। आपण आता हे सगळं एकत्र करून गाडीमध्ये भरणार आहोत। गाडीमध्ये भरल्यानंतर हे सगळं एका तालुक्याच्या ठिकाणाहून अर्थात पंचायत समिती बाजार समिती या भागातून एकत्र होऊन मोठा कंटेनरद्वारे हे सगळं आपण मुंबईला रवाना करणार आहोत। खरं तर आपण पाहू शकतो या ठिकाणी अनेक ग्रामस्थ मंडळी ज्यांनी आपल्या हाताचा हातभार लावून या ठिकाणी भाकरी बनवून इथे आलेले आहेत। सगळे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत, काही महिला भगिनी आहेत, काही पुरुष मंडळी आहेत, तरुण मित्रमंडळी आहेत। त्यामध्ये आपण आता मंडळाचे बरेचसे सदस्य मंडळी आहेत, त्यांच्याकडे जाऊया। मला सांगा की ही जी भावना तुमच्या मंडळाच्या किंवा या ग्रामस्थांच्या मनामध्ये कशातून निर्माण झाली? या ठिकाणी 3 दिवसापासून संघर्ष योद्धा आणि मराठ्यांचं हृदयस्थान मनोजदादा जरांगे पाटील यांनी जे आमरण उपोषण सुरू केलेलं आहे त्याला अतिशय सुंदर आता प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रातून मिळतोय। 2 दिवसांमध्ये आत्ताच तुम्ही सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला 2 दिवस त्या ठिकाणी महानगरपालिकेकडनं अतिशय कुचंबना करण्यात आली। त्या ठिकाणी टॉयलेटची सोय नाही, पाणी पुरवठा बंद केला, लाईटचा पुरवठा बंद केला, खाद्याची सर्व हॉटेल्स आजूबाजूची त्या ठिकाणी बंद केली, पेट्रोल पंप सुद्धा या ठिकाणी बंद ठेवण्यात आले। म्हणजे एवढा अन्याय या सरकारनं जो केला आहे तो अतिशय चुकीचा आहे। मात्र या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून या आंदोलनाला अतिशय सुलभ असा पाठिंबा मिळतोय, सकारात्मक पाठिंबा मिळतोय। आमच्या राक्षवाडी ग्रामस्थांच्या माध्यमातून काल संध्याकाळी या ठिकाणी आवाहन करण्यात आलं। अगदी थोड्या वेळामध्ये या ठिकाणी अतिशय सुंदर असं नियोजन, जवळजवळ 700-800 भाकरी चपात्या या ठिकाणी फरसाण ड्रायफ्रूट्स वगैरे बरेचसे, कारण या ठिकाणी सुके पदार्थच या ठिकाणी नेण्यासाठी आम्ही सर्वांना आग्रह धरला होता। सर्व आमच्या महिला भगिनी असतील, आमचे सर्व राक्षवाडीतील सर्व ग्रामस्थ, ग्रामपंचायत सर्व सदस्य, सरपंच, उपसरपंच सर्वांचा या ठिकाणी अतिशय सकारात्मक प्रतिसाद मिळाला। आणि या ठिकाणी आता आम्ही सर्व वस्तू थोड्याच वेळात पंचायत समिती किंवा मार्केट यार्डला ज्या ठिकाणी नियोजन असेल त्या ठिकाणी सर्वजण घेऊन जाणार आहोत। मात्र या निमित्ताने मी एक सांगतो की तुम्ही किती अडवण्याचा प्रयत्न केला तरी मराठे या ठिकाणी तुम्हाला पुरून उरतील, कारण लालबागच्या राजाचं अन्नछत्र देखील त्या ठिकाणी बंद ठेवण्यात आलं। म्हणजे ही जी घटना आहे ही अतिशय चुकीची आहे। अरे मराठे तुम्हाला पोचतील, एवढी मराठ्यांमध्ये दानत आहे, मराठा गरीब असेल परंतु मराठ्यांमध्ये दानत खूप मोठी आहे, श्रीमंती आहे। त्यामुळं अशा पद्धतीचं जे नियोजन केलं शासनाच्या माध्यमातून हे चुकीचं आहे आणि याचा निषेध करतो। खरं तर मराठे भक्कम आहेत, मराठे मराठ्यांसाठी समर्थ आहेत, परंतु शासन मायबाप सरकार आपण म्हणतो, परंतु मायबाप सरकार न राहता त्यांनी आमच्या मराठी बांधवांवर अन्याय केलाय आणि हे खूप कारस्थान त्यांनी उभं केलंय। याचा निषेध या ठिकाणी ग्रामस्थ मंडळी व्यक्त करतात। अजूनही काही ग्रामस्थ या ठिकाणी आहेत, मी त्यांच्याकडे जातोय। मला सांगा या ठिकाणी हे जे कट कारस्थान केलं जाते, मराठ्यांवर अन्याय केला जातोय, हे
मराठे कुठपर्यंत सहन करतील? एक दिवस उद्रेक होणार नाही असं वाटतं तुम्हाला? नक्कीच उद्रेक होणार. प्रथम या ठिकाणी राक्षवाडी ग्रामस्थांच्या वतीनं सरकारचा या ठिकाणी जाहीर आपण निषेध करतो. त्यांनी जे आंदोलकांच्या गैरसोयी केल्या, लाईट घालवली, शौचालय नाही, आंघोळीची सोय नाही, जेवणाची सोय नाही, हॉटेल्स बंद केले, हे सर्व पाहता हे सर्व निंदनीय आहे. पुन्हा एकदा सरकारचा या ठिकाणी निषेध करतो आणि मनोज दादा जरांगे पाटील यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. खरं तर या ठिकाणी जे सगळं निंदनीय आहे त्याचा निषेध सगळ्यांनी नोंदवलेला आहे. बरीचशी मंडळी या ठिकाणी आहेत. आमच्या या मंडळाचे सन्मान्य अध्यक्ष आहेत, झेडपी आहे, सगळे इथे हा विषय फक्त मराठा बांधव इथे सगळे पदाधिकारी जरी असेल तर की मराठा आहे या भावनेतून सगळे एकवटले आहेत. गणपती बाप्पा पाठीमागे आहेत. खरं तर ती गणपती बाप्पांचा आशीर्वाद निश्चित आपल्या पाठीचे आहे. उद्याच्या काळात आपण त्यांना प्रार्थना करूया की हे परमेश्वरा आमच्या मराठी बांधवांना, आमच्या आदरणीय मनोज दादा जरांगे पाटलांच्या आंदोलनाला यश दे आणि निश्चित आम्हाला मराठ्यांना आरक्षण मिळू दे, ही सद्भावना या ठिकाणी व्यक्त केली जात आहे. आणि खरंच हा जो काही भावनेचा प्रकार आहे तो एकमेकांना सहाय्य करू अवघे धरू सुपंत या भावनेतून या ठिकाणी आहे. राक्षवाडी ग्रामस्थांना या ठिकाणी मनापासून कराळे पाटील होम मिनिस्टर चॅनेलच्या वतीनं मनापासून धन्यवाद देऊया आणि असंच प्रेम, असा जिव्हाळा उद्याच्या काळात मराठी बांधवांच्या प्रती असावा एवढं या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपल्याला धन्यवाद देतो. एक मराठा, एक मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी. मनोज जरांगे पाटील आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जय जिजाऊ, जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय. मनोज जरांगे दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.